इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। शालेय शिक्षण विभागाकडून स्वयं अर्थसहाय्यित शाळांमधील बोगस शिक्षकांच्या तपासणीचे संकेत दिले आहेत। त्यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये अपात्र व अप्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थी पालकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार शिक्षक भरती संघटनेने शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्याकडे केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण विभागाने अशा शाळांमधील शिक्षकांच्या पात्रतेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे। आरटीई कायदा 2009 नुसार देशातील सर्व शाळांना शिक्षण हक्क कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे। तसेच 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार देशातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी टीईटी पात्रता धारण करणे आवश्यक आहे। एनसीटीईच्या शिक्षक पात्रता नियमावलीनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी डीएड व टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे। सरकारी शाळांमध्ये पात्रधारक शिक्षकांची नियुक्ती होत आहे, मात्र अनेक स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये 10वी 12वी किंवा केवळ पदवीधर व्यक्तींना शिक्षक म्हणून नियुक्त केले जात आहे। त्यामुळे अशा शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेकडून करण्यात आली आहे।